तुम्हाला खरं वाटणार नाही, सांगलीच्या रेल्वे स्टेशनवर मी 7 दिवस भीक मागितली. आज जिथे माझा सत्कार झाला मी तुमच्याशी बोलते, या सांगली स्टेशनवर मी 7 दिवस भीक मागितली. बेटा कोण ओळखतो तुम्हाला? मी एक दिवस मला खूप भाकरी मिळाल्या, मी स्टेशनवर जाऊन बसले. त्या दिवशी मी ठरवलं मरायचं. पण कधी मरायचं ठरलेलं पाहिजे ना. मी कुठेतरी रात्री 2चे टोल पडले घड्याळी आणि मी ठरवलं आता मरायचं. मरताना मी अगोदर जेवून घेतलं. त्या दिवशी मला लई वेगवेगळ्या चपात्या भाकरी भाजी खूप मिळाली होती. मी पहिले जेवून घेतलं, उरलेली भाकरी सोबत पण घेतली. मरायला जाताना भाकरी कशाला पाहिजे, पण मिलीच नाही तर भूक लागेल ना. त्या दिवशी मला कळलं भूक नसो पण शिदोरी असो, मी उरलेली भाकरी सोबत घेतली. रात्री 2 वाजले, मरायला उठली, लेकरू पोटाला बांधून घेतलं, 4 पावलं चालले. होणारे न चुके कल्पंती जरी ये ब्रह्मात आडवा. मी 4 पावलं चालले आणि त्याच वेळेस त्याच अंधारात एक भिकारी जोरजोरात रडत होता. म्हणून रडत होता, बाबा मला कुणी नाही बाबा, मी भिकारी आहे बाबा, मला आता मरायचं आहे बाबा, मी मरणार आहे बाबा, मी आजारी आहे, कणत होता, ताप भरलेला, मी आता मरणार आहे बाबा, मला मरताना तहान लागली बाबा, मला कुणी नाही बाबा, मी भिकारी आहे, कुणीतरी माझ्या तोंडात 1 घोट पाणी टाका बाबा, मरताना पाणी पाजा बाबा, मला कुणी नाही बाबा, मी आता मरणार आहे बाबा, मला पाणी पाजा बाबा कुणीतरी, मी मरायला चालले. काय योगायोग बघा, तो मरताना पाणी मागतो, मी थांबले. म्हटलं मरताना थोडं पुण्य करून मरू ना. थांबले, त्याच्याजवळ गेले, त्याला उठून बसवलं आणि त्याला सांगितलं, बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका, मग जोड भाकरी पण आहे बरं का, मी मरताना भाकरी पण सोबत घेतली होती ना, मग जोड भाकरी आहे बरं का, भाकरी खाऊन पाणी पिऊन मरा ना. मी बारीक करून त्याला भाकरी करून त्याला खाऊ घातली, पाणी पाजलं आणि ते बाबा मेलच नाही गेलो. अरे पटकन मनात विचार आला, सिद्धताई सपकाळ मरायला निघाली होतीस, पण एका मरणाराला थोडंसं जेवू घातलं, पाणी पाजलं, ते मेले नाही ग. मग एक काम कर, स्वतः मरून संपण्यापेक्षा मरणाऱ्यांसाठी जगायला शिक. सिद्धताई सपकाळ आणि मी मरणाऱ्यांसाठी जगायला लागले बाळा, मी मरणाऱ्यांसाठी जगायला लागले रे. तुम्हीही जगा बेटा, पुढे जा, पण मागे वळून बघा माझ्या बाळ. अजून एक घटना माझ्या आयुष्यातली, शेतकऱ्यांना ठेचा खात जगावं लागतं. शेतकऱ्यांच्या बोटाला दगड जास्त लागतात रे. मऊ जमिनीतून चालला तरी आत दबलेला दगड त्याला ठोकर घालून जातो. एक लक्षात ठेवा बेटा, तुमचा रस्ता सोपा नाही बाळा, खूप कठीण आहे, तरी तुम्ही उभे आहात, मी पण उभी झाले ना. एक दिवस मी पहिले विदाऊट तिकीट एसटीने म्हणजे रेल्वेने फिरायचे आणि कधीतरी कंटाळा आला की एसटीने फिरायची. माझ्या आयुष्यातली सत्य घटना, तुम्ही जर चांगलं करत असाल तुमचं वाईट कधी होणार नाही बेटा. आता हे सुद्धा सक्तीचं वाणच आहे की नाही प्रकारचं. शेतकऱ्यांपर्यंत जाणे, त्याला उपदेश करणे, तो आता काय करणार ना उद्या काय टाकणार ते सांगणे, स्वतःचं घरदार सोडून तो सुद्धा त्याच्या बायकोला फार कमी मिळत असेल, हे झपाटलेले वादळ असतात बाळ. मी सुद्धा त्यावेळेस फक्त भीक मागता एक दिवस एसटीने जायचं ठरवलं. कुठेतरी कर्नाटक महाराष्ट्राची बॉर्डर, मी कुठे पण फिरायची, जिथे भरला दरा तोच गाव भरा. दुपारची वेळ, प्रचंड आभाळ आलेलं. ही सत्य घटना माझ्या आयुष्य असते आणि ह्या घटनेला 42 वर्ष झाले. 42 वर्ष. मी रात्री काय करायची माहिती आहे का, कुठे जाऊन देवाजवळ म्हणजे कुठे भजन चालू असेल ना, मला भजन म्हणता यायचं, तेव्हा मी गाणं म्हटलं, खाणं मिळालं. आता भाषा केल्यावर राशन मिळते, क्या जमाना बदलला नाही. मी त्यावेळेस कुठेतरी भजन चालू होतं, मी तिथे गेले, अरे माझ्या हातावरच्या पात्राला गाठी पाडलेले, अंगाला पाणी नाही, डोक्याला फणी नाही, 20 वर्षाची मुलगी, भिकारी रे भिकारी, कोण मला सन्मान देईल. मी भजनवाल्याला म्हटलं, बाबा एक गाणं म्हणू का, कारण मला माहीत होतं भजन म्हटलं हे लोक मला खायला देतील. भजनवाली बाई म्हणून माझं ते जगण्याचं साधन होतं. मी एक देवाचं गाणं म्हणू का, ते म्हणायचे बाई पलीकडे सरक, आत्ता म्हणू का, मध्ये करायचं नाही, आत्ता म्हणू का, नो डिस्टर्ब, आत्ता म्हणू का. मी सुद्धा माझी जीत सोडायची नाही. मग एखादं म्हणायचं, म्हणू दे ना बे, म्हणू का परमेश्वर. मी जीव तोडून गाणं म्हणायची का, जेवायला मिळेल म्हणा. माणूस कधी वाईट नाही बाळ, पोटाची भूक वाईट आहे रे. मी राष्ट्रसंतांचं भजन म्हणायचे जेवणासाठी. हे झाला देशव्यापी आकांत,
भुकेसाठी. घाबरले दिन जन सारे, अन्ना विन मरते बिचारे, आम्ही द्यावी कुणाला हाक, अजून कान ये दुलात, झाला देश व्यापी आकांत, अजून कान ये भगवंत. गाणं म्हटलं, जेवायला मिळालं, राहायला कोणी द्यायचं नाही. मुक्काम पोस्ट फिरसते. रात्री कुठेतरी जाऊन बसले अंधारात. दुसऱ्या दिवशी मी एसटीला नंबर लावला. लोक मला भाकरी देताना 2-4 पैसे पण द्यायचे. 42 वर्ष अगोदर घडलेली घटना माझ्या आयुष्यातली. देव आहे जगात बेटा, देव आहे. आपण एकटे नाही रे, कुठल्या तरी आज्ञाशक्ती आहे सोबत. मी दुसऱ्या दिवशी एसटीला नंबर लावला. आभाळ आलेलं, प्रचंड विजा गडगडत आहेत, अंधार पडलेला. कंडक्टर माझ्यापर्यंत आला आणि तिकीट बंद केलं. त्याला वाटलं येडी बाई काय देणार आहे. मला पण राग आला ना. मी घुसली गाडी. तो म्हटलं बाई तिकीट दिलं नाही. म्हटलं अजिबात नाही. खाली उतर. म्हटलं उतरणार नाही. दोघं भांडत होतो आम्ही. खरं सांगू, मला सुद्धा कोणाशी तरी भांडावंसं वाटत होतं. ते कंडक्टरच सापडला रे भांडायला. काय तेरपर मेरे गद्दे पर सवारी. आम्ही दोघंही अरमान भांडत होतो. इतक्यात एक फाटका माणूस आला. लक्षात घ्या, देव आहे जगात. एक फाटका माणूस आला ज्याच्या हाताच्या बाहेर फाटून खाली लोंबत होत्या. त्याने माझ्या एसटीचं गेट पकडलं. मला आणि कंडक्टरला थोडं भांडू दिलं आणि मग हळूच म्हटलं, बाई रात्री देवाचं गाणं तुम्हीच म्हटलं का. म्हटलं मीच म्हटलं ना रात्री देवाचं गाणं. लई चांगलं म्हटलं बाई देवाचं गाणं. मी तिथेच होतो म्हटला. तुम्ही गाणं म्हटलं ना, मी तिथेच होतो म्हटला. माझा एक घोट चहा पिता का. लई चांगलं म्हटलं देवाचं गाणं ना. मी गरीब आहे बाई. हाताच्या बाहेर फाटून खाली लोंबतच होत्या. माझा एक घोट चहा घ्या ना. अरे एवढ्या सन्मानानं कोणी चहा पाजला नाही. मी उतरले खाली. कंडक्टरला वाटलं बॅग गेली. टाणटाण डबल बेल मारली. गाडी सुटली. गाडी इथून आपल्या गेटपर्यंत गेली. आभाळ आलेलंच होतं. फाटल्यासारखा आवाज झाला आणि त्याच एसटीवर वीज पडली. ज्या एसटीतून मी खाली उतरले ना चहा प्यायला, त्याच एसटीवर वीज पडली. अख्खी गाडी राख झाली. ड्रायव्हर कंडक्टर 2-2 फुटाचे कोळसे झाले होते. कोणी वाचलं नाही. मी चहा प्यायला उतरले म्हणून वाचले. माझ्यापर्यंत आग आली. माझे जळालेले केस परत उगवले नाही. पण असे नाही आहे की ज्या माणसाने मला चहा प्यायला उतरवलं ना त्याला मी अख्खं जग शोधलं, पण मला खाली उतरवणारा सापडला नाही. तो सापडला नाही. मनात विचार आला, सिंधुताई सपकाळ सगळ्यांची राग झाली, कोणी वाचला नाही. तू पण खाली उतरणार नव्हते. एका फाटक्या माणसाने चहा प्यायला उतरवलं म्हणून तू वाचलीस. तो कोण, तो सापडलाच नाही. आयुष्यभर प्रश्न आहे सिंधुताई सपकाळ. त्या दिवशी तुला मरू नये म्हणून वाचवणारा कोण. त्या दिवशी मी विचार केला, माझी समाजसेवा इथे आहे बाळा. त्या दिवशी मी विचार केला, सिंधुताई सपकाळ तू आज मेली, फुल स्टॉप, फिनिश आयुष्य. आता तू जिवंत कुठे आहे, कारण तू मरणारच होती ना. आता उरलेलं आयुष्य स्वतःसाठी जगायचं नाही. आणि तुला जर दुसऱ्यांसाठी जगायचं असेल तर स्वतःची मुलगी जवळ ठेवू नकोस. फार मोठा लढा होता का. पण माझी समाजसेवा वेगळी आहे बाळा, सगळ्यांसारखी नाही. का पण तुझ्यातली आई चुकेल. तुझ्याजवळ काही नाही, 2 असतात, 3 नसतात. तू लोकांचे लेकरं सांभाळायला घेशील, स्वतःच्या मुलीला जास्त खाऊ घालशील आणि सांभाळलेल्या मुलांना गाणं म्हणून पाणी पाजून झोपवशील. आई अशी असते, तू चुकू शकते. एक तर स्वतःच्या मुलीची आई हो, नाही तर दुसऱ्यांच्या लेकराची आई व्हायला अशी सरमिसळ करू नको. मला ते पटलं आणि मी माझी स्वतःची जन्म दिलेली मुलगी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दिली. प्रतापराव गोडशेच्या हातावर संकल्प सोडला, कृष्णार्पण. माझं बाळ तुम्ही सांभाळा, तिचे तुम्ही मायबाप व्हा. का पण मला ज्यांना कोणी नाही त्यांची आई व्हायचं आहे म्हणून. मग मुलगीसोबत का नाही, माझ्यातली आई चुकेल म्हणून माझी मुलगी दिली. आणि तेव्हा मी दुसऱ्यांचं बाळ उचललं. पुण्याचा माझा पहिला दीपक. बेटा मी माझ्या जवळ नाही ठेवलं, मी माझं दिलं तेव्हा दुसऱ्यांचं घेतलं. हजारो लेकरांची माय झाले. 282 जावई आले मला. अरे 42 सुना आल्या. मला 750 पुरस्कार मिळाले. हमारे भी कॉलर डेट आहे की नाही. संभव करे बाबा. प्रकाश रोड 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 प्रकाश
खरं सांग बेटा, अजून एक, जगल्यानंतर आपल्याला कमाई होते रे, मोबदला मिळतो रे बेटा, अनुभव हीच खात्री. सगळ्यात आनंदाचा क्षण माझा सावंत साहेब, ज्या पतीच्या घरच्या लोकांनी आणि माहेरच्या लोकांनी मला दगड मारून हाकललं, आनंद बघा. त्या सासरनी माझा सत्कार केला, क्या जिंदगी बदल गई नाही. माझ्या सत्काराला महाराष्ट्राचे 7 कॅबिनेट मंत्री होते साहेब. 15व्या साली नाही, आता 15 चालू आहे. किती वर 14 ना रे विण्या? 14व्या वर्षी, म्हणजे या सरकारच्या अगोदरचं सरकार. अजितदादा पवार होते, R.R. पाटील होते. R.R. पाटलांनी तर मी जेव्हा त्याला भेटले ना, तेव्हा माझी झोडी भरली बेटा. मी त्याला भेटल्यावर रिकाम्या हाताने कधी आले नाही, पण जेव्हा तो देवाकडे निघून गेला तेव्हा मी आसन्न मारून हॉस्पिटलमध्ये पडले होते. जगले मी बेटा. या पोराने फार केलं माझ्यासाठी रे. आणि माझ्या सत्काराला सासरी वर्धा जिल्ह्यात 7 कॅबिनेट मंत्री, पतंगराव कदम पण होते, अरे शिवाजीराव मोघे होते, सगळ्या जत्ताच होता. सत्कार माझ्या सासरी होता. आपण जगल्यानंतर आपल्याला मोबदला मिळतो हे मी सांगते. आणि ज्या पतीने मला दगड मारून हाकलले ना, ते माझ्या सत्कारात रडत होते. त्यांनी मला हाकललं तेव्हा मी रडत होते. आज मी सत्कार घ्यायला गेले सावंत साहेब म्हणून ते रडत होते, ते रडत होते. मला लई बरं वाटत होतं. अरे ते रडत होते, मला बरं वाटत होतं. आईचं काळीच कसं असतं, क्षणभर बरं वाटलं, पटकन आतून आवाज आला, चुकते सिद्धताई सपकाळ, खरं सांग. ते रडतात ना, तुला बरं वाटते ना. महाराष्ट्राची माय अशी असते बेटा, चुकतेस, खरं सांग. त्यांनी जर तुला सोडलं नसतं तर हे घडलं असतं. तू हजारो लेकरांची माय होऊ शकली असते, अनाथांची माय म्हणून तुझी ओळख झाली असती, फॉरेन रिटर्न नऊवारी म्हणून लोक ओळखले असते. तू हजारो लेकरांची माय व्हायचं शक्य होतं. 750 पुरस्काराची मानकरी शक्य आहे. त्यांनी सोडलं म्हणून घडलं, माफ कर, आम्ही माफ करतो म्हणून माऊली म्हणतात. मी पतीजवळ गेले, त्यांचा हात हातात घेतला, माझ्या पदराने थोबडं पण पुसलं आणि त्यांनाच विचारलं, तुम्ही रडताय? आठवते का? तुम्ही मला सोडलं तेव्हा माझ्या पात्राला गाठी होत्या, आज तुमच्या धोत्राला गाठी आहेत, माझ्या पात्राला गाठ नाही. पण एक करा ना, तुम्ही सोडलं म्हणून हे घडलं. आता इथे खोकत चिकत बसू नका, जमलं तर माझ्याकडे चला, कारण तुम्ही सोडलं म्हणून घडलं. नाही तर कोण मी, किस गली में खसखस सिंधुताई सपकाळ. तुमचा हा मोठेपणा आहे. तुम्ही मला सोडलं म्हणून मला जग कळलंय. आता इथे खोकत चिकत बसू नका, जमलं तर माझ्याकडे चला, पण माझी एक अट आहे, पती म्हणून येऊ नका. मला पत्नी होता येणार नाही बरं का, पण तुकाराम महाराज म्हणतात, पत्नी क्षणाची अनंत काळाची माता आहे. तुम्ही माझं बाळ बनून येत आहे, मी तुमची पण आई व्हायला तयार आहे. तुमची आणलं ना ते पार्सल उचलून मी, माझ्या संस्थेत आहे. पोरांना परिचय दिला बेटा, हे माझं सगळ्यात मोठं खतरनाक बाळ. आता माझा हुकूम चालतोय बाया, हो जिंकतो आपण, फक्त वाट बघा, घाई करू नका, सबर का फल मिठा होत आहे. आता माझा हुकूम चालतो. मी आता पतीला सांगते, आवाज करणे का नाही, बिलकुल करत नाही. इतरच भेटणार तर तिथेच बसतात, अजिबात उठत नाही. जिंकलो की नाही, वाट बघा बेटा, दिवस उगवतो, एका रात्रीचा इंतजार करा रे, त्याची आज गरज आहे. मी अनाथांची माय कशी झाले, ज्यांना कोणी नाही त्यांना मी पदरात घेतलं माझ्या बाळ, ज्यांना कोणी नाही त्यांना पदर. आणि आश्चर्य म्हणजे सावंत साहेब, मी अजून नॉन ग्रँटेड आहे. 14 देशात भाषणं फुटणारी मी बाई, मला ग्रँट नाही. माझी संस्था बघायला या, तुमच्या अंगणात आहे. वसंतदादा शुगर जवळच आहे मांजरीला, आम्ही मांजरी करावं आता. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, काय नाही ते भाषण देते आणि राशन मागते बेटा. त्या दिवशी प्रकाश मला भेटायला आला, त्याला पण सांगितलं, प्रकाश तू एवढं सगळं करत असतो रे, माझी पण जोडी भर बेटा, माझ्या लेकरांना 4 गाज दे माझ्या बाळ. मी लेकरं कशी सांभाळते, मी शोधते, माझी कुणाला गरज आहे का. चला एक बाळ मी माझं दाखवूनच टाकते तुम्हाला आज. विन्या ये रे, एक सेकंद बेटा, इकडून समोरून ये रे विन्या, लवकर ये रे. इथंच थांबतो का? बरं ये. लेकरं कशा सांभाळते, हा माझा विनय सिंधुताई सपकाळ, दुसरं नावच नाही ना. कुठे सापडला माहिती आहे? माझ्यासारखी एक बाई भीक मागत होती, आजारी झाली. भिकाऱ्यांना कोणी ट्रीटमेंट नाही करत बाळ, मरून गेले रे.
6 महिन्याचं बाळ तिच्या अंगावर तडफडून तडफडून रडत होतं बेटा, आणि लोक तिच्या अंगावरून पळत होते गाडी पकडायसाठी. दुःख मला नाही कळणार तर कोणाला कळणार बाळा. मी उचललं बाळ 6 महिन्याचं, आईची सद्गत केली. स्वतःला तर आठवत पण नाही. 6 महिन्याचं बाळ पदरात घेतलं, उन्हातलं सावलीत नेलं, चमच्याने दूध पाजलं रे. आज मी तो सांभाळलेला बाळ, माझा विनय सिंधुताई सपकाळ येलेले मी करतोय, आशीर्वाद द्या बेटा. मी खूप शिकवते. माझ्या पोरं MPhil PhD आहे. एक पोरं तर माझ्यावरच PhD करतं, मेरी बिल्ले मेरे पर न्याव. माझ्या पोरी पण डॉक्टर आहेत बरं का. एक मात्र खरं आहे, अजून मला ग्रँट नाही. प्रकाशनी माझी संस्था पाहिली, वर आला मला भेटायला. मी 4थ्या मजल्यावर होते, मोठी संस्था आहे साहेब. सावंतसाहेब लवकर या मला भेटायला, 15 ऑगस्टच्या अगोदर या, तर मी तुमच्याकडे गेला. आणि रडला प्रकाश, माई एवढं सगळं कसं काय केलं ग तू? प्रकाश बेटा, आयुष्याचे क्षण आपल्याला ढकलत असतात आणि आपण काय काय करत असतो रे. तू पण कर बेटा. मी तुझ्या शेतकऱ्यांना भेटायला येते, तुझ्या ह्या लेकरांना भेटायला येते, पण तू माझी झोळी भर. आणि माझ्या प्रकाशने मला सांगितलं, माई मी 50,000 तुझ्या झोळीत टाकणार आहे आणि तुझ्या लेकरं जोडून. कारण मी आत्ताच आजारातून उठले, भाषणे बंद होते 1 वर्ष, त्यामुळे लई ओढ्यात बेटा. एक टाईम माझ्या लेकरं जेवतात ना, शाळेला जातात, अशी पण वेळ येते रे. कारण ग्रँड नाही. देगा उसका भला ना देगा उसका भी भला. एक मात्र खरे बेटा, सावंतसाहेब तुम्ही येऊन बघा. माझ्या लेकरं मी बाहेर आले नाही की देवाजवळ दिवा लावतात, देवाला सांगून लावतात, भगवंत आम्हाला कोणी नाही बरं का, एकच आई आहे बरं का, आमच्या आईला मरू देऊ नको बरं का, वापस पाठव बरं का. करार करून दिवा लावतात. पण मी बाहेर जाताना लावलेला दिवा मी परत येईपर्यंत विजू देत नाही. त्यांना मी आता म्हणते, आपण गरीब झालो रे, संध्याकाळी सांगत लावा रे. माझे पोरं म्हणतात, नाही आई दिवा जळतो ना तर आई मरत नसते. म्हटलं मराले गो, लावा दिवा. जी लेकरं देवाजवळ दिवा लावून वाट पाहतात, पुरस्कार 750च्या वर आहे बाळ, पण त्याची भाकरी होत नाही रे. मला असं नाही म्हणतात लेकरं रडायला लागल्यावर जेवायसाठी, बाळानं आज पुरस्कार खाऊन बघा बरं, खाऊन कशी चव लागते ते. पुरस्कार आहे पण भाकरी नाही बेटा. आता पुरस्काराचं अप्रूप पण राहिलेलं नाही रे, फक्त भाकरीच्या शोधात नाही. म्हणून शेतकरी लेकरांनो, त्यांच्या गणांगोतांनो बेटा, मी माय झाले, अंधारातले लेकरं पदरात घेतले, ज्यांना कोणी नाही त्यांची आई झाले रे. तुम्ही सुद्धा गणगोत व्हा बेटा, कारण तुम्ही जगाचे पोषिंदा आहात रे. ह्या लेकरांना कुठे टाकू रे बेटा? अजून छोटे छोटे माझ्या ह्याच्यात आहे रे आश्रमामध्ये, छोटे छोटे. अरे त्या मराठवाड्यातून एक बाळ आलं बेटा, आईने जन्म दिला आणि मेली, आणि हिंगोली तालुका, आता 3 वर्षाची झाली ती मुलगी, शाळेला जाते बालवाडीला, आणि ते गणगोत तिला नदीत घेऊन चालले टाकायसाठी. मायला खाल्लं म्हणून फेकून द्या. पोलीस पाटलांनी थांबवलं. अरे एक करू आपण, माईकडे पाठवूया ना. जगली तर जगली नाही तर त्यांनी वर्गणी करून मुलगी माझ्याकडे आणली. नोबल हॉस्पिटलला पोरगी, नोबल हॉस्पिटल तुम्हाला माहिती आहे सांगून साहेब, जीव विकत घेतला डॉक्टर पोटीने तिचा. किती? अरे एका दिवशी, म्हणजे जवळ एका दिवसाचा खर्च 11,000 रुपये होता, आणि 16 दिवस पोरगी आयुष्यवत होती. पोरगी जिवंत माझ्या पदरात टाकले. जीव जाऊन जीवाला आता बालवाडीला जाते. कुठे टाकू या लेकरांना? साक्षी म्हणून मुलगी आहे, फोटो लावलेत माझ्याकडे. अरे ती पोरगी माझी पिशवीत, प्लॅस्टिकच्या पिशवीत दारात आणून टाकली. पोरगी जिवंत राहिली, मेली नाही. माझ्या पदरात आलेलं बाळ मरत नाही बाळ. मग मी गणगोत होते, त्यांचं नातलग बनते रे बाळ, नातलग बनते बेटा. कुठे टाकू रे लेकरांना? कोणी नाहीच आहे. हा माझा विणेमध्ये एकटा नाही, असे हजारो माझ्याकडे आहे. अजून एक लक्षात घ्या बेटा, भाकरीशिवाय पर्याय नाही माझ्या बाळ. आणि मला ग्रँडच नाही. 3 राष्ट्रपती माझा सत्कार करतात. साहेब येऊन बघा. प्रतिभाताई पाटीलने सत्कार केला. अरे मला APJ अब्दुल कलामने अवॉर्ड दिला. आताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जीच्या हस्ते माझा सत्कार दिल्ली. सत्कार 3 राष्ट्रपती करतात, बरं ग्रँड दिली ना अजून महाराष्ट्राने. मरू द्या, जाऊ द्या. आता एक करा, तुम्हीच माझं सरकार म्हणा बेटा. किती दिवस सरकारच्या समोर जाऊन बसू रे? म्हणून एक लक्षात घ्या, निखाऱ्यावरी दुर्दैवाच्या पडली चिमणी पिलं,
कवटाळून हृदयासी त्यांना मी आईचं प्रेम दिलं. सदा भुकेचा कहर माजला, अन्न मिळाले कधी, चार घास मागाया आले तुमच्या दारामध्ये. आणि आज मला ओढून आणलं प्रकाशनं बेटा. त्यामुळे मला प्रकाशला सांगायचं आहे, आयडियल फाउंडेशन पुरस्कार मिळालेले सर्व शेतकरी, सर्व मान्यवर, सुमनताई पाटील, प्रकाश, याचा प्रकाश तर माझ्यापर्यंत कधीच पोहोचला. त्याची धडपड, कष्ट, त्याचे सर्व कार्यकर्ते आणि सावंतसाहेब, शेजार धर्म एक करा बेटा. ज्यांना कोणी नाही त्यांची मी माय झाली. आजही मी अडचणीत आहे, आजारी आहे मी, माझ्याने जास्त भाषण होत नाही, मला जास्त चालता येत नाही, झोपून राहावं लागतं जरा वेळ. बघूया पुढे काय होतं ते. देंगा उसका भला ना देंगा उसका नाही भला. आज लेकरांनो, तुम्ही मातीचे शेतकरी आहात. तुमची संस्कृती माती आणि नीती दोन्ही जोपासते माझ्या बाळ. त्यामुळे माईचा अधिकार तुमच्यावर नाही. आज मला 50,000 टाकणार आहे जोडीत माझं प्रकाश. तुमचं लेकरू माझं पण लेकरू आहे. आज तुम्हालाही जर वाटलं ना की माईच्या दिव्यात थेंबर तेल टाकावं, लेकरांना एक घास कवनं खायला द्यावं, घोटभर दूध द्यावं, तर तुम्ही जरूर टाका बेटा. माईची रिकामी झोळी नक्की भरा माझ्या बाळ. आणि जाता जाता एकच सांगते, प्रकाश बेटा, तुझा उजेड माणूस जळ